सहकार मंत्री कोल्हापूरहून चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत जोडले जात आहेत। दादा, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये। खरं तर आपलं अभिनंदन सुरुवातीला अशासाठी की 3 वरून आपण 13 वर मारलेली झेप आहे। एकूण ओव्हरऑल चित्र जर भाजप आणि आघाडी 32 असती तर या सगळ्या निवडणुकीच्या निकालाकडे आपण कसे पाहता? नाही, मुळात 32 नाही 33 आहेत आणि खूप मोठी बदल आम्ही मारली। अजून एक 2-3 जागा जरी आल्या असत्या तरी शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार बनवता आलं असतं आणि त्यामुळे लोकांनी दिलेला हा कौल आम्हाला मान्य आहे। मी नेहमी एक वाक्य म्हणत असतो की प्रयत्नांती परमेश्वर, तसं प्रयत्नांती मतदार। आणि त्यामुळे आता एक सशक्त विरोधी पक्ष, म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेत स्थिती अशी होती की यांना विरोधच करायला कोण नाही। बीजेपीच्या 3, शिवसेनेचे 4, 2 अपक्ष 9, आणि मग त्याचं काही कॉग्निझन्सच घेतला जायचे, दखल घेतली जायची नाही। आता डायरेक्ट 33 आम्ही आणि 4 शिवसेना असे 37 जण यांच्या प्रत्येक विषयावर करडी नजर ठेवून बसू आणि काही चांगल्या गोष्टी दबाव निर्माण करून होईल असा प्रयत्न करू। दादा, तुमचा विश्वास होता की भाजपला इथे सत्ता मिळेल, परंतु ते अपेक्षित यश तुम्ही मिळू शकला नाही, त्याचा कुठे शल्य आहे का? त्याचं शल्य राहणारच ना, की जर इतकी मेहनत घेऊन अगदी विजय, म्हणजे कसं असतं की खूप कमी जागा आल्या असत्या तर फार शल्य वाटलं असतं की नाही, फारच मोठा डिफरन्स पडला। आणखीन 2 जागा हव्या होत्या, फक्त 2, म्हणजे 35 वर गेलो असतो। शिवसेनेच्या 4 39, 3 अपक्ष आले, त्यातले 2 यायला तयार आहेत, 41 झालं असतं। आणि महानगरपालिकेत चुकलं कुठे की तुम्ही सत्तेपर्यंत पोहोचू शकला नाही, अपेक्षित यश तुम्हाला मिळालं नाही? नाही, कुठे चुकलं असं मला काही वाटत नाही। शेवटी इतके छोटे मतदारसंघ असतात, 4000 संख्या। आता एक सीट आमची 14 मतांनी पडली तर काय करायचं? एक सीट आमची 50 मतांनी पडली, 100 मतांनी पडलेल्या किमान 12 सीट आहेत। आता शेवटी पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये 7 मतं त्या संदीप देसाईला आणखीन मिळाली असती, 7 तर ती सीट लागली असती। दादा, कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीने पक्षाने पूर्ण ताकद आपली लावली, स्वतः मुख्यमंत्री कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात होते, तेवढीच ताकद जर भाजपने तुम्हाला तिथे दिली असती, कारण आम्ही बघत होतो कोल्हापूरमध्ये तुम्ही एक हाती भाजपतर्फे लढत देत होता, तेवढी ताकद पक्षाने दिली असती तर आणखीन थोडा फरक पडला असता याच्यात? पक्षाने पूर्ण ताकद कोल्हापूरला दिली, स्वतः मुख्यमंत्री सभेला आले, सगळे मिनिस्टर्स आले, जवळपासच्या 4-5 जिल्ह्यातून प्रत्येक वॉर्डाला 2 असे 80 कार्यकर्ते 15 दिवसाचे मुक्काम ठोकून होते। मला असं वाटत नाही की पक्षाने यात काही कमी केलं नाही, पक्षाने जे करता येईल ते सगळं केलं। शिवसेना भाजपमध्ये जो वाद होता तो वाद सुद्धा कुठेतरी कारणीभूत आहे तुम्ही अपेक्षित यश न मिळवण्यामागे? नाही, तो वाद सुरू झाल्यानंतर सुद्धा आय वॉज कॉन्फिडंट की आम्हाला 45 जागा मिळतील, त्यामुळे त्या वादाचा परिणाम झाला असं फार म्हणता येणार नाही। एवढंच म्हणता येईल की नाही मिळालं यश, बाकी काही। दादा, आपण राज्याचा पूर्ण विचार केला तर 62 नगरपालिकांचे सुद्धा आज निकाल हाती येत आहेत आणि प्रामुख्याने भाजपमधले 3 दिग्गज नेते आहेत, स्वतः मुख्यमंत्री, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दानवे आणि पंकजा मुंडे, या तिन्ही नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये भाजपची पिछेहाट झालेली आहे। बीडमध्ये आपण बघितलं तर 4 पैकी 3 जागा ज्या आहेत, 3 नगरपालिका ज्या आहेत त्या राष्ट्रवादीकडे गेलेल्या आहेत। नागपूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने बाजी मारलेली आहे, तिथे केवळ एकच नगरपालिका भाजपकडे आलेली आहे आणि जालनामध्ये सुद्धा ही स्थिती आहे। तर भाजपची एकूण राज्यात पिछेहाट होताना आपल्याला दिसते? नाही, मला राज्यातले निर्णय माहीत नाही, तुमच्याकडेच कळत आहेत, कारण मी सकाळपासून कोल्हापूरच्याच निकालामध्ये आहे। पण तुम्ही म्हणता ती स्थिती असेल तर ही थोडी पिछेहाट आहे असं नक्की म्हणता येईल। नव्याने ह्या सगळ्या नगरपालिका फॉर्म होत आहेत आणि त्याच्यामुळे थोडा त्या ठिकाणचा अंदाज यायला वेळ लागेल असे असेल, पण मग ही स्थिती असेल तर पिछेहाट आहे असं म्हणता येईल का? अडचण धोक्याची घंटा आहे का पक्षासाठी? कारण ज्या पक्षाने विदर्भामध्ये एवढी मुसंडी मारली होती, मराठवाड्यात मुसंडी मारली होती विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, तिथेच आज पक्षाची पिछेहाट होते। नाही, कसं आहे की 2 निवडणुका वेगळ्या आहेत। नगरपालिका निवडणुकांमध्ये, महानगरपालिका निवडणुकांमध्ये लोक हाकेला धावून येणारा नगरसेवक इतकी त्यांनी मर्यादित व्याख्या केलेली आहे। मग तो घरामध्ये कोणी गेला तर सामान आणायला धावपळ करतो का, गटर तुंबलं, इतक्या सामान्य अपेक्षा लोकांच्या असतात आणि त्यामुळे अधिक जे होतं ते
विचार तत्वज्ञान यापेक्षा व्यवहारवाद जास्त असतो आणि त्यामुळे त्याचा आणि राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुकांचा काही संबंध नाही. राज्यात आणि केंद्रामध्ये इश्यूज असतात, मुद्दे असतात, किंवा राज्यामध्ये आम्ही LBT घालवणार आहोत, राज्यामध्ये टोल घालवणार आहोत, राज्यामध्ये आम्ही मोठ्या मोठ्या इंडस्ट्री अट्रॅक्ट करणार आहोत आणि त्यावर मिळणारी मतं ही ती इंटॅक्टच असतात. म्हणजे आज नगरपालिकेच्या निवडणुकीत एखाद्या ठिकाणी काँग्रेसला मतदान केलेला माणूस हा वर्षानुवर्ष विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत BJPचाच असतो. तर त्याचा राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुकांवर परिणाम होईल आणि पिछेहाट झाली असं मला काही वाटत नाही. दादा, कल्याण डोंबिवली संदर्भात एक प्रश्न. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेने 50 जागांपर्यंत मुसंडी मांडली. एक हाती सत्ता मिळवणं थोडं अवघड आहे त्यांना. अशा वेळेला जर गरज पडली तर शिवसेनाला भाजप साथ देणार का सत्ता स्थापन करण्यासाठी? नाही, याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्याचे अध्यक्ष रावसाहेब दानवे करतील. परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका नेहमी सकारात्मक असते. पण निर्णय त्या दोघांनी करायचे ते आमचे दोघे नेते आहेत. भूमिका सकारात्मक असे म्हणतात आपण, पण जो वाद शिवसेना भाजपमध्ये कोल्हापूरच्या निवडणुकीत सुद्धा जनतेने पाहिला, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत पाहिला, त्याच्यानंतर आता सत्तेत एकत्र बसताना ती जी सल आहे की एकमेकांवर टीका केल्यानंतर आता पुन्हा आपण एकत्र मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसणार आहोत, ती कुठे मनात नाहीये का? काय परिणाम होतील युतीवर? नाही, कसं असतं की निवडणुकांमध्ये दोन पक्ष म्हणून वेगळं लढताना आपला पक्ष विजयी व्हावा म्हणून जे काही फार थोडंफार बोलावं लागतं त्याचा नेहमीच्या संबंधांवर परिणाम होण्याचं काही कारण नाही. दादा, थोडंफार नाही, खूप बोललं गेलं या निवडणुकांमध्ये. वाईट वाटेल वगैरे. दादा एक प्रश्न असा आहे, तुमच्या बाजूचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आता हे प्रमाण दादा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 नगरपंचायती होत्या. त्या ठिकाणी भाजपचा एकही तसा पर्यायाने सत्तेत असलेला मोठा नाहीये. सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने वागले, एक दिलाने लढले, युती करून जिंकले सुद्धा आणि आता विजयाचा दावा ठोकतायत. त्या कार्यकर्त्यांनी तिथे मात्र असे वाद का दिसले नाहीत? नेते नसल्याचं कारण असेल का? जे नेते असलेल्या ठिकाणी वादावादी झाली. नाही, असं नाही. कोल्हापूरमध्ये सुद्धा नेहमीच समन्वय होता. यावेळेला राज्याची बैठक आमची झाली आणि त्या बैठकीनंतर खूप पत्रकबाजी झाली शिवसेनेकडून. ती पत्रकबाजी थांबावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि शेवटी मग पर्याय नाही असं म्हणून एका स्टेजला हा निर्णय घ्यावा लागला की आपण वेगळं लढू. परंतु मला असं वाटत नाही की कोल्हापूरमध्ये हा प्रॉब्लेम कधी होता आणि त्यामुळे आत्ताच्या निवडणुकानंतर विश्लेषण करण्यासाठी जेव्हा बसू त्यातून भविष्यामध्ये काही वेगळं दिसेल आपल्याला. दादा, खरं तर बघितलं तर दोन्ही निवडणुकांमुळे शिवसेना भाजपमधले संबंध बिघडलेले आहेत हे राज्यातील जनतेने स्पष्टपणे बघितलं. हे तुम्ही सुद्धा नाकारू शकत नाही. आता हे संबंध पुन्हा सुधारण्यासाठी भाजपकडनं काय पुढाकार घेतला जाणार आहे? नाही, दिवाळीपूर्वीच आम्ही समन्वय समिती जी आमची 4 जणांची आहे, भाजपकडून मी आणि आमचे राज्याचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई माननीय आणि माननीय अनिल देसाई, हे आम्ही इमिजिएट बसू आणि काय झालं, कसं आता हे आगामी काळात टाळायला पाहिजे यावर नक्की चर्चा करू आणि मला असं वाटतं की स्थितीमध्ये सुधारणा होईल. तुम्ही दिवाळीपूर्वीची गोष्ट सांगताय, परंतु 3 तारखेला म्हणजे उद्याच आता शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलवलेली आहे. या बैठकीत शिवसेना काहीतरी भूमिका घेण्याची शक्यता आहे आणि खरं तर या बैठकीकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण राज्याच्या राजकीय राजकारणाला कलाटणी देऊ शकते या बैठकीतील एखादा निर्णय. कारण शिवसेना आक्रमक आहे. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या निकालामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये एक ताकद आलेली आहे. शिवसेनेचे नेते जे आहेत ते आता कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या जर शिवसेनेने काही वेगळा निर्णय घेतला तर भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. नाही, शिवसेना मला असं वाटतं की त्यांनाही खूप विकास, समाजातले प्रश्न यांच्याशी त्यांची नाळ जोडलेली असल्यामुळे अशा प्रकारचा तडकाफडकी निर्णय ते काही करतील असं मला वाटत नाही. आदरणीय उद्धवजींना मी 1977-78 पासून ओळखतो. ते भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचं, मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. असा शांत डोक्याने निर्णय करणारं ते व्यक्तिमत्व आहे. ते असा 3 तारखेला आमदारांची बैठक झाली आणि 3 तारखेला संध्याकाळी घोषणा केली असं करणार नाहीत. आणि मला असं वाटतं की हे सगळं वातावरण नीट होऊन पुन्हा एकदा सुरळीत सगळं सुरू होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.